आपल्याला मिळून जाईल. विविध दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड बॅग, दुग्ध चारा तसेच विविध प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला या स्टॉलवर मिळून जातात. मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या शेतीविषयक प्रोडक्टच्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल अशा पद्धतीचे प्रोडक्ट या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तर इकडे क्षारयुक्त पाण्याला कंटाळत का आणि तसेच पितांबरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचे विविध प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो शेतीची सुरक्षा आमची जबाबदारी. शेतातील विविध प्राणी पळवण्यासाठी विविध औषधं या ठिकाणी आहे. महिको कंपनीचे विविध सीड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध स्टॉल, विविध नामांकित कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमध्ये विकास व्हावा यासाठी विविध शेतीविषयक फायदेशीर स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ग्रेन प्लॅनेट या स्टॉलच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना विविध माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता मल्टीपर्पज पाना, विविध शेती उपयोगी साधनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. जय जवान जय किसान या वस्तूच्या अंतर्गत लिकेज बंद करण्यासाठी आपल्याला हे पाहायला भेटत आहे. वन्य प्राण्यापासून शेतीला वाचवण्यासाठी विविध औषधं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तसेच ग्रेन प्लॅनेट IDL ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे विविध पिकं आपल्याला या ठिकाणी ते विविध प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी न्यूट्री कनेक्ट असे विविध प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. ग्रोमोरचे ओरिजिन दाणेदार कोंबडी खत पाण्यात विरघळणारी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तसेच समोर आपण पाहू शकता की इंडिकेन फॅसिलिटी फर्टिलायझर्स या कंपनीचा स्टॉल आहे. यांच्या माध्यमातून यांच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी स्वयंसिद्धा महिला उद्योग समूह यांच्या अंतर्गत महिला उद्योग समूहाच्या अंतर्गत बनवलेले कापडी प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर विविध कापडी प्रोडक्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो. मित्रांनो, आपण आता प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी सुलभ इरिगेशन कंपनीचे विविध शेती उपयोगी यंत्र अवजारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. खुरपणी, चाळणी, भरलावणी, घास कापणी, गवत यंत्र अशी विविध पॉवर विडरसारखी यंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे असे यंत्र अवजारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे अवजारे आपल्याला पाहायला भेटत आहे. मित्रांनो, आपण प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये वर्षा स्टेनरी कंपनीचे महाराष्ट्र राज्य वितरक सुलभ इरिगेशन राहुरी यांच्या मार्फत जे पॉवर विडर, खुरपणी, चाळणी, भरलावणी, घास गवत कापणी यंत्र अशी विविध यंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी या यंत्र अवजारामध्ये यंत्र अवजाराची प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी विविध पॉवर विडर, चाळणी यंत्र, बांधणी यंत्र अशी विविध यंत्र, ट्रॅक्टर अवजारे नवनवीन कंपनीचे, ऊस कापणी यंत्र अशी वेगवेगळी यंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रत्यक्षात. मित्रांनो, आपण समोर पाहतात अग्रो स्वदेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे विविध डबल व्हील वेडर तसेच वेगवेगळे तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं विविध तंत्रज्ञान अवजारे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी आपण गोदावरी कंपनीचे विविध ब्लोअर या ठिकाणी पाहतात. तसेच मित्रांनो, 5 सेकंदात गरम पाणी असं मॅजिक वॉटर हीटर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर अशा प्रकारचे हीटर ज्याच्यामधून आपल्या घरगुती वापरासाठी लगेच पाणी आपल्याला टाकून घेऊ शकता. तसेच बळीराजा टिफन सर्व प्रकारच्या धान्य पेरणीसाठी हे असं टिफन या ठिकाणी अवेलेबल आहे. तर बळीराजा कोळपणी यंत्र सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर फॉर्च्यून इंडस्ट्रीजचे शेतकरी बांधवांसाठी विविध ठिबक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांच्या पसंतीची ही
हार्वेस्टर अवजारं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. तर आपण या प्रदर्शनाला भेट देऊन ही अवजारे प्रत्यक्षात पाहू. मित्रांनो, जी क्लासची ही आपण विविध अवजारे या ठिकाणी पाहिलेले आहेत. इथे मुरघास बांधणीचं यंत्र आहे, तसेच हे वेगळंच यंत्र आहे की जे शेतीसाठी फायद्याचं ठरू शकतं. तसेच हे योगीराज इंडस्ट्रीज यांच्या मार्फत तयार करण्यात आलेली शेती उपयोगी विविध अवजारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर या प्रदर्शनात विविध शेती उपयोगी यंत्र अवजारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तर या ठिकाणी औषध फवारणी यंत्र आहे. तसेच पुढे आपल्याला आता आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन या दालनामध्ये थोड्याच वेळात आपण प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, आपण आता डॉक्टर आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुढे जाणार आहोत. तर येथील मुख्य आकर्षण आहे उत्तम एचएफ कालवडीची स्पर्धा, विविध प्रकारच्या शेळ्या मेंढ्या, डॉग शो, विविध पोल्ट्री ब्रीड आणि तसेच देशी गाय व गीर गाय, बिटल नर, पंढरपुरी म्हैस अशी वेगळी आकर्षणं यामध्ये आहेत. तर आपण या दालनात आता प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, या पशुपक्षी प्रदर्शनामध्ये विविध पोल्ट्री ब्रीड, एचएफ कालवडीची स्पर्धा, डॉग शो, देशी गाई व वळू, आफ्रिकन बोर शेळी, गीर गाई, मोरा म्हैस, थारपारकर गाय, माडगाळ म्हैस, सैवाल वळू असे विविध पशुपक्ष्यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरलेले आहे. तर बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित बारामती यांच्यातर्फे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच पशुखाद्य, पशुखाद्य हे या ठिकाणी यांचा स्टॉल लागलेला आहे. तर दुग्ध व्यवसाय वाढीसाठी हे प्रकल्प अत्यंत फायद्याचे ठरत आहे. मित्रांनो, आजच्या या प्रदर्शनामध्ये डॉक्टर आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन दालन यामध्ये पशुधन अनुवंश गुणवत्ता सुधारणा केंद्र बारामतीच्या यासमोर आपल्याला ज्या कालवडी आहेत त्या येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच आपण समोर पाहू शकता की गीर गाई, मोरा म्हैस असे वेगवेगळी प्राणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर पाहिले तर थोडं अंतर दूर वळू वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा या पशुपक्षी दालनाला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपण या ठिकाणी आपण या कृषी प्रदर्शनामध्ये आता पशु प्रदर्शन पाहिलेलं आहे. तर आता आपण पुढील टप्प्यामध्ये इस्रायल पद्धतीने ग्रॅव्हिटी ठिबक प्रत्यक्षक, कांदा रोप लागवड प्रत्यक्षक आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञान ही याचे प्रत्यक्षक पाहणार आहेत. नमस्कार, मी बालाजी संभाजी चंदापुरे, राहणार निमटेक, तालुका उमरी, जिल्हा नांदेड येथून आज बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे व्हिजिटसाठी आलेलो आहे. एकंदरीत आजकालची जी शेती आपण पारंपरिक पद्धतीने करतो आहे त्यालाच कुठेतरी आळा घालण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राने जे दरवर्षी आपल्या इथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती प्रणाली जी त्यांनी डेमॉन्स्ट्रेशनच्या थ्रू इथे जी चालू केलेली आहे ती एकंदरीत शेतकऱ्यांना खरोखरच नॉलेजेबल म्हणजे एक ज्ञानामध्ये भर पाडणारी आहे. एकंदरीत इथले डेमॉन्स्ट्रेशन पाहता एकंदरीत आजकालच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करण्यात येईल यावर इथे भर दिले गेलेला आहे. तर याच्यावर आधारित जेव्हा शेतकरी इथे येतात आणि इथलं जे नॉलेज घेऊन आपल्या शेतीमध्ये जेव्हा जातील तेव्हा नक्कीच त्यांना त्याचा पुरेपूर असा फायदा होईल. आणि खरोखरच इथले डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट पाहून शेतकरी गेल्यानंतर अधिक उत्साहाने तो आपल्या शेतीमध्ये काम नक्कीच करेल. आणि खरोखरच इथली जी शेती आहे ती नक्कीच शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. धन्यवाद. मित्रांनो, या प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये आपण कापूस, एरंड या प्रकारची शेती आपल्याला पाहायला मिळत आहे की चांगल्या प्रकारे आज शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण शेतकरी पाहतच आहात की चांगले उत्साहात शेतकरी दिसत आहे. शेतीमधून नवीन तंत्रज्ञान घेऊन हे शेतकरी आपल्या घरी चाललेले आहे. उद्या भविष्यात याच तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करून आपल्या शेतीचा विकास व्हावा यासाठी हे शेतकरी प्रयत्न करते. तर मित्रांनो, आपण समोर पाहत आहात कांदा, तसेच टोमॅटो, मिरची. नॉलेज नेटवर्क सोल्युशन या कंपनीने हे डेमो प्लॉट आपल्याला पाहण्यासाठी प्रत्यक्षिक ठेवलेलं आहे. तर पुढे पाहतात आपण सेंद्रिय खताची शेती यावर काम करणाऱ्या विविध कंपन्या या ठिकाणी आपल्याला डेमो प्लॉट दाखवत आहेत. तर पुढे
आपण आता इरिगेशन सिस्टममध्ये आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आपण समोर पाहत होतो की कांदा लागवड तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टरच्या साहाय्याने यंत्राद्वारे कांदा लागवड करण्यात येते. तर आता हे समोर आपण पाहतात की जैनचं आणखीन एक नवं तंत्रज्ञान विजेशिवाय चालणारा ठिबक संच, की ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र कमी आहे त्या शेतकऱ्यांना हे विजेशिवाय चालणारा ठिबक संच अशा टाकीद्वारे ग्रॅव्हिटीच्या आधारे पाणी देऊन हा ठिबक संच चालतो. तर यापुढे स्काय ॲग्रोच्या मार्फत इरिगेशन सिस्टम तसेच मल्चिंग पेपरची शेती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या बारामती कृषी प्रदर्शनामध्ये अशा विविध इरिगेशन संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनामध्ये नक्की पाहायला मिळेल. समोर पाहतात कृषी महोत्सवामध्ये भव्य कार महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स तर्फे या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला आणि खरेदी करायला अशा विविध कार्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहू शकता आपण की विविध कार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कृषीधन ब्लोअर्स, तर शेतकऱ्याच्या फायद्याचं विविध औषध फवारणीसाठी उपयोगी असं यंत्र हे कृषीधन ब्लोअर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, पुढे शेतकऱ्याचं गांडूळ खत, स्लरी असे वेगळे प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जगातील एकमेव 600 फुटापर्यंत प्रेशरवर चालणारी ड्रीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहू शकता की आपण या ठिकाणची शेती आणि या ठिकाणी राबवलेले लाईव्ह डेमो प्लॉट आपण पाहू शकता. नैसर्गिक शेतीसाठी देशी गाईचं महत्त्व या ठिकाणी, तसेच या ठिकाणी विविध शेती उपयोगी मेथी, कोथिंबीर, वरी, नाचणी यासारखी पिकं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आपण पाहू शकता की नैसर्गिक शेती निविष्ठा केंद्र यांच्या माध्यमातून ब्रह्मास्त्र, जीवामृत यासारखे विविध प्रकल्प राबवण्यासाठी देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं संवर्धन व्हावं यावर आधारित ही थीम आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या ठिकाणी विविध शेतीमाल पिकं या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. नैसर्गिक शेती कशी करावी याविषयी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे या शेती प्लॉटच्या माध्यमातून. आणि यासाठी नैसर्गिक जीवामृत म्हणजे जमिनीला रासायनिक न वापरता जैविक खतांचा वापर करून आपली जमीन आणि आपली शेती कशी करता येते याविषयी या प्लॉटमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहतात भीमथडी हॉर्स शो. यामध्ये विविध भीमथडी तटाचे जे घोडे आहेत त्यांचा हॉर्स शो या ठिकाणी दाखवण्यात येतो. तर ज्यांना कोणाला हॉर्स शो पाहायचा असेल त्यांनी भीमथडी हॉर्स शो या विभागाला भेट द्या. शेतकरी मित्रांनो, आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस झाला आणि या प्रदर्शनाला भरपूर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेल्या होत्या. तर या प्रदर्शनामध्ये एकंदरीत की आपण पाहिलेले आहे की प्रदर्शनाच्या मुख्य भागात या कृषी विज्ञान केंद्राने KVK द्वारे AI तंत्रज्ञान वापरून कांदा, ऊस, तूर तसेच केळी आणि ऊस या पिकांचं प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं होतं. तर AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपली शेती फायद्याची ठरू शकते, शेती उत्पादन वाढू शकतं, तसेच शेतीतला खर्च आपण कमी करू शकतो. त्यासाठी आधुनिक शेती म्हणून जर शेतकरी शेतीकडे पाहणार असेल तर AI तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे. त्याच पुढे विविध खते व औषधांचा या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे. तसेच विविध कंपन्यांनी आपल्या भाजीपाला, फळपिके यांचे विविध स्टॉलच्या माध्यमातून त्यांच्या पिकांचे इथं लाईव्ह प्रत्यक्ष जिवंत डेमो आपल्याला दाखवण्यात आलेले होते. तर त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन असू द्या किंवा KVKचे विविध ट्रेनिंग सेंटर तसेच रोपवाटिका आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्या पुढं पशुपक्षी प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे. तसेच यांत्रिकीकरण विभागात आपण विविध यंत्र अवजारे यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर एकंदरीत हे प्रदर्शन म्हणजे आधुनिक शेतीकडे ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे जाण्याचा इच्छा असेल
त्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये नक्की भेट दिली पाहिजे आणि या प्रदर्शनातून मिळणारी माहिती आपल्या शेतीमध्ये वापरून आपल्या शेतीमध्ये काहीतरी बदल करावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर नक्कीच एकंदरीत शेतकऱ्यांना हे प्रदर्शन शेतीच्या माहितीविषयी किंवा नॉलेजविषयी शेतकऱ्यांच्या नॉलेजमध्ये वाढ करणारं प्रदर्शन आहे. तरी या ठिकाणी अनुभवी शेतकऱ्यांनी भेटी तर दिलेल्याच आहे, पण माझं म्हणणं आहे की युवा शेतकऱ्यांनी या आधुनिक शेतीकडे वळालं पाहिजे आणि अशा प्रदर्शनाला भेट दिल्या पाहिजे. कारण की उद्याचं भविष्य म्हणजे AI तंत्रज्ञान आणि शेतीमध्ये बदल करायचा असेल तर AI तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केला पाहिजे, असे हे प्रदर्शनाचे एकंदरीत थीम सांगत आहे.